यस, सर्वांना नमस्कार. बघा, आपली जी परीक्षा आहे विभागीय सीडीपीओ, तर या परीक्षेसंदर्भात मुलाखतीसाठी आपण दुसरं लेक्चर या ठिकाणी घेत आहोत. 1 नंबरचं लेक्चर मी ऑलरेडी घेतलेलं आहे. ज्या लोकांनी अद्यापपर्यंत ते लेक्चर बघितलेलं नाही, त्याची लिंक या लेक्चरचं जे काही डिस्क्रिप्शन बॉक्स आहे, त्यामध्ये मी दिलेली आहे. सगळ्यांनी ते लेक्चर सुद्धा आवर्जून बघायचं आहे. महत्त्वपूर्ण लेक्चर आहे. या लेक्चरमध्ये आपल्याला मुलाखतीच्या तयारी बरोबरच आपल्याला 2 गोष्टी बघायच्या आहेत. ते आहे की जी काही शतमत पद्धत आहे, पर्सेंटाईल पद्धत आहे, तर या पद्धतीचा आपला जो काही कट ऑफ लागणार आहे, या कट ऑफवर काय परिणाम होणार आहे, त्याचबरोबर ही जी पर्सेंटाईल सिस्टम आहे, ती ॲक्चुअल काय आहे, या दोन्ही गोष्टी बघायच्या आहेत. त्याचबरोबर जी कोर्ट केस आहे, बघा ही जी आपली परीक्षा आहे, या परीक्षेच्या संदर्भात काही उमेदवार यांनी कोर्टामध्ये दावा दाखल केलेला आहे. तर जो काही कोर्ट केस आहे, त्या कोर्ट केसचा आणि आपल्या परीक्षेचा यामध्ये काय संबंध आहे किंवा कोर्ट केसमुळे आपल्या परीक्षेवर काय परिणाम होणार आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायच्या आहेत. म्हणून लेक्चर शेवटपर्यंत बघायचं आहे. जे लोक फर्स्ट टाइम द ग्रो अकॅडमीच्या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला असतील, अशांनी लगेच चॅनल सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे, बेल आयकॉन प्रेस करायची आहे. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक सुद्धा करायचा आहे. तर आणि जे काही आपले मित्र परिवार असतील सीडीपीओ एक्झाम साठीचे, यांना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करायचा आहे. तर बघा, आता वन बाय वन आपण या सगळ्या गोष्टी या लेक्चरमध्ये कव्हर करूया. की ऍक्च्युअल आपल्याला पहिले तर मुलाखतीची तयारी संदर्भात बोलायचं आहे, त्याच्यानंतर हे 2 मुद्दे आपल्याला फायनली या ठिकाणी कव्हर करायचे आहेत. ठीक आहे. बघा, आता ही जी आपली एक्झाम आहे सीडीपीओ, तर यामध्ये आपण जी लेखी परीक्षा दिलेली आहे, बघा जी लेखी परीक्षा दिलेली आहे, तर ती आहे 400 गुणांची. 400 गुणांची आपली काय आहे परीक्षा, आपण ऑलरेडी लेखी परीक्षा दिलेली आहे. आता आपली जी मुलाखत आहे, तर ती मुलाखत आहे 50 गुणांची. आता काय आहे बघा, की तुमच्यापैकी बरेचसे उमेदवार आहे की ज्यांनी खूप चांगले मार्क्स घेतलेले आहेत. काही मंडळी आहे की ज्यांचे मार्क्स हे ऍव्हरेज मध्ये आहे. काही मंडळी आहे की ज्यांचे मार्क्स फारच कमी आलेले आहे. मी कट ऑफच्या संदर्भात सेपरेट ऑलरेडी इंटरव्ह्यू घेतले, आपला सॉरी व्हिडिओ घेतलेला आहे कट ऑफच्या संदर्भात. त्यामध्ये मी स्वतः 140 पर्यंत कट ऑफ लागेल हे प्रेडिक्ट केलेलं आहे. तर आता मुद्दा आहे की माझ्याकडे जे काही ऍडमिशन घेणारे लोक आहेत, आता सध्या मुलाखती संदर्भात आपण एक बॅच पण सुरू केलेली आहे. तर तिथे फार 128, 27, 130, 32 अशा लोकांनी सुद्धा काय केलेलं आहे, ऍडमिशन घेतलेलं आहे. कारण बघा, एक माझा प्लॅटफॉर्म वेगळा आहे, त्याचबरोबर तुम्ही लोक कार्य करत असताना तुमचे व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याच्यावरची चर्चा अशी आहे की 130च्या पुढे कट ऑफ जाणार नाहीये. तर त्या अनुषंगानं हा जो कट ऑफ आहे, तर तो जो लागेल तो लागेल. पण मला असं वाटतं की बाबा त्या रेंजमध्ये जे लोक आहेत यांनी इंटरव्ह्यूची तयारी केली पाहिजे. कारण बघा, ऑनलाईन एक्झाम झालेली आहे, रिझल्टही लवकर लागेल आणि परीक्षेचा इंटरव्ह्यू सुद्धा लवकरच शेड्यूल येऊ शकतं. आणि आता परीक्षा झाल्याच्या नंतर आपल्याकडे गमावण्यासारखं काही नाहीये. थोडं आपल्याला काय करायचं, या ठिकाणी अभ्यास करायचा आहे आणि मुलाखतीची तयारी ही कधीही वाया जाणारा पार्ट नाहीये. त्यामुळं जे लोक तळ्यात मळ्यात असतील, अजूनही मी तयारी करू की नको, मला असं वाटतं त्यांनी तयारी करायला हरकत नाही. मला असं म्हणायचंय की बघा, एक कॅन्डिडेट आहे, आपण एक उदाहरण घेऊया. त्याचे 130 मार्क्स आहे आणि दुसरा आहे 150. या दोघांमध्ये 20 मार्कचा फरक आहे. पण हे दोघं इक्वल लेवलला येणं पॉसिबल आहे. कारण अजून आपल्याकडे 50 मार्कचं जे काही शस्त्र आहे, ते म्हणजे मुलाखत, तर हे आपल्याकडे अजूनही बाकी आहे. म्हणून कोणी फार त्याच्यामध्ये कमी आहे आणि काय आहे याचा विचार न करता मुलाखतीची तयारी केली पाहिजे. त्याचबरोबर मी अजून एक मुद्दा सांगितलेला आहे, तो म्हणजे ज्यांचे मार्क्स अबोव्ह 200 आहे, तर तुम्ही ना त्यांचे मार्क्स गृहीतच धरू नका 2 मिनिटासाठी. कारण सगळ्याच लोकांना तेवढे मार्क्स नाहीये. जे मार्क्स आहे, तर ते असे लोकही लिमिटेड आहे, परंतु आपली जागांची संख्या जास्त आहे. त्यामुळं हा कट ऑफ बराचसा खाली येण्याची संभावना आहे. म्हणून हे जे खालची मंडळी आहे, यांनी आवर्जून अभ्यास करायला पाहिजे, असं मला वाटतं. ठीक आहे. बघा, आता यामध्ये अजून एक मुद्दा आहे, ज्यांचे अबोव्ह 200 आहे किंवा 180, 170 वाले हे 150च्या पुढचे तर सर्रास तयारी करत आहे, याच्यामध्ये कुठेही डाऊट नाहीये. मग आता त्यातल्या त्यात काही लोक खरंच मुलाखतीसाठी काही मी अशी बॅच जॉईन केली पाहिजे का? तर एक ध्यानात ठेवा, शेवटी काय आहे की जे काही फायनल कट ऑफ आहे, तो आउट ऑफ 450 आहे. म्हणजे 450 पैकी तुमचा कट ऑफ लागणार आहे. जेवढे इंटरव्ह्यूला मार्क्स घेणार तेवढी तुमची रँक वाढणार आहे. म्हणजे इव्हन तो एखादा 250 वाला असेल,
तरीही त्याची रँक वाढणार आहे इंटरव्ह्यूला जास्त मार्क्स आले तर. आणि अर्थातच ही जी काही तुमची लिस्ट असणार आहे, ही 1 2 3, तर ही तुमची काय असणार आहे, सिनियरिटी लिस्ट असणार आहे. आणि याचे तुम्हाला बेनिफिट शेवटपर्यंत असणार आहे, तुम्ही रिटायर होईपर्यंत ही तुमची सिनियरिटी लिस्ट आहे. म्हणून या लिस्टमध्ये आपल्याला जास्तीत जास्त वरची रँक घेण्यासाठी आपण मुलाखतीची तयारी ही आतापासून केली पाहिजे, या मताचा मी आहे. बघा ठीक आहे, बघा आता ती तयारी कशी करायची त्याच्या संदर्भात मी ऑलरेडी काही गोष्टी शेअर केल्या. आजच्या लेक्चरमध्ये उर्वरित जो काही गोष्टी मला सांगायच्या आहेत ते मी तुम्हाला सांगतोय. बघा, ही जी आपली जाहिरात आहे 125/2025, ठीक आहे. तर ही आपल्या जाहिरातीमध्ये जर तुम्ही बघायला गेलं तर आपण सगळे काय म्हणतो, मी पण सुद्धा आता लेक्चर घेताना काय म्हणतोय की बाबा आपली ही जी डिपार्टमेंटल काय आहे, सीडीपीओ एक्झाम आहे. आपल्याला एवढंच आपण म्हणून चालत आहे. बघा आपली जी जाहिरात आहे त्या जाहिरातीमध्ये कोणते कोणते पद आहे, अधीक्षक, निरीक्षक, प्रमाणित शाळा व संस्था, त्याच्यानंतर रचना व कार्यपद्धती अधिकारी, अधिव्याख्याता, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, त्याचबरोबर जर बघायला गेलं सांख्यिकी अधिकारी गट ब आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय अंतर्गत सीडीपीओ. म्हणजे जर बघायला गेलं तर एवढे सगळे पद आहेत. मग मी तयारी करत असताना मी फक्त जर एखादा सीडीपीओ पदाची कर्तव्य व जबाबदारी करून जातोय तर माझं कुठेतरी हे होतंय, काय होतंय, चूक होते. तर मला असं वाटतं की आपण काय केलं पाहिजे की बाबा हे जे काही पद आहेत, हे सगळे पद, या पदांच्या कर्तव्य व जबाबदाऱ्या, यांचा प्रशासनामधला महत्वाचा रोल, यांचं कामाचं स्वरूप, हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं फार फार गरजेचं आहे. कारण बघा हे सगळे वेगवेगळे पद आहेत, याचं बहुधा तुम्ही लोक तयारी करून जाणारच नाही. अर्थातच आपण या सगळ्या गोष्टी आपल्या बॅच मध्ये काय करणार आहे, कव्हर करणार आहे. त्याचबरोबर जर बघायला गेलं बघा तर जो काही पार्ट आहे, आता तुम्ही सगळे लोक वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहात. कोणी गडचिरोलीला आहे, कोणी चंद्रपूरला आहे, कोणी इकडे पालघरला आहे, कोणी नंदुरबारला आहे, तर इवन दो कोणी कोल्हापूरला साऊथला आहे. तर सगळे लोक वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहात. सगळे जणांचे मार्क्स जे लोक तयारी करणार आहेत हे वेगवेगळ्या ठिकाणी आहे. जी काही मुलाखत आहे, मुलाखतीची तयारी करत असताना जी अभिरूप मुलाखत म्हणतो आपण, ज्याला मॉक इंटरव्ह्यू म्हणतो, हा अतिशय महत्वाचा आहे. कारण तो आपला कॉन्फिडन्स वाढवून देत असतो. आणि अर्थात आपण द ग्रो अकॅडमी मार्फत मी मुद्दामून तुम्हाला त्या दिवशी सांगितलंय, आजही सांगतो की जे काही आपण सेंटर डिसाइड केलेले आहे त्यामध्ये आहे नागपूर, दुसरा आहे अमरावती, नंतर आहे बघा नांदेड, नंतर आहे छत्रपती संभाजीनगर, नंतर आहे नाशिक, नंतर आहे पुणे, नंतर आहे बघा आपल्याकडे ईश्वरपूर म्हणजे इस्लामपूर, जे काही ठिकाण आहे. तर इस्लामपूरला आपले या ठिकाणी काय असणार आहे, इंटरव्ह्यू आपण ठेवतोय. ईश्वरपूर म्हणजे या ठिकाणी सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या भागातील जी मंडळी आहे तर ते लोक या ठिकाणी येऊ शकतात. आणि अजून एक ठिकाण आहे जे प्रस्तावित आहे ते आहे कोल्हापूर, आणि एक आहे पुणे. पुणे झालंय. तर या ठिकाणी आपण इंटरव्ह्यू घेतोय. एक प्रस्तावित अजून एक ठिकाण आहे ते म्हणजे ठाणे. जर ठाणे जिल्ह्यातून आपल्याला एक स्पेसिफिक कॅन्डिडेट भेटले, जवळपास एक आपल्याला 30-40 जर लोक त्या ठिकाणून भेटले, तर आपण ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण काय करणार आहे, मॉक इंटरव्ह्यू अरेंज करणार आहे. अर्थात हे सगळे मॉक इंटरव्ह्यू जेव्हा तुमचा रिझल्ट लागेल त्याच्यानंतर लगेचच सुरू होणार आहे. तोपर्यंत मी बॅचच्या रूपाने तुमची सगळी तयारी या ठिकाणी करून घेणार आहे. वीकली एक दिवस आपलं सेशन असेल, ते लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असेल, म्हणजे तुम्हाला ते रेकॉर्डेड स्वरूपातही उपलब्ध असेल जोपर्यंत तुमची परीक्षा होणार नाही. पहिल्या टप्प्यातील ज्या काही नोट्स आहेत त्या नोट्स तुम्हाला 5 ते 6 तारखेपर्यंत भेटून जातील, 5 जून पर्यंत. त्या पहिल्या टप्प्यातील नोट्स म्हणजे त्यामध्ये काय असणार आहे की बेसिक तयारी, म्हणजे पहिल्या टप्प्यातल्या नोट्स आहे बेसिक तयारी. मी तुम्हाला हे सांगणार नाहीये, आताच नाही सांगणार आहे की असं जायचं आतमध्ये, हसायचं नाही, असं बसायचं, या गोष्टी आहेत ना त्याला फार वेळ आहे. सध्या आपल्याला फोकस करायचा आहे कंटेंट. आता आपण कंटेंट तयार करून घेऊ आणि नंतर जे काही माझे लेक्चर्स असतील त्यामध्ये मी सगळ्या गोष्टी सांगेन आपल्याला कसं वागायचं आहे, कसा प्रश्न आला तर कसा टॅकल करायचा आहे, या सगळ्या गोष्टी, त्याचे क्वेश्चन्स प्लस आयडियल आन्सर. इवन दो या सगळ्या प्रोसेसच्या दरम्यान मी तुम्हाला माझा वैयक्तिक नंबर शेअर केलेला आहे. त्या वैयक्तिक नंबरला तुम्हाला तुमच्या मनामध्ये कोणताही क्वेश्चन असू द्या की मला असा क्वेश्चन पडलाय आणि असा विचारला जाऊ शकतो, याचं उत्तर काय असावं, तो लगेच मला पाठवायचा आहे किंवा कॉल करायचा आहे. आपण त्याच्यावरती आयडियल आन्सर तयार करणार आहोत. तर ही सगळी प्रॉपर जी प्रोसेस आहे
त्या पद्धतीने आपण घेणार आहोत. अर्थात हे सगळे मॉक इंटरव्ह्यूच्या वेळेस अधिकारी मंडळीच असतील, एक तुमचे म्हणजे बेसिकली सीडीपीओ आणि दुसरं एक डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचे आपण बीडीओ किंवा डेप्युटी सीओ असे 2 लोक ठेवण्याचा आपला या ठिकाणी प्रयत्न असणार आहे. सगळ्या ठिकाणी आपण याच पद्धतीने इंटरव्ह्यू घेणार आहोत. तर अतिशय महत्वाची ही बॅच आपण लॉन्च केलेली आहे. सुरुवातीला आपण ऑफर सुद्धा दिलेली होती. आता ती ऑफर आज किती तारीख आहे बघा, आज 29 नाही, आज 28 आणि 29 2 दिवसासाठी ती 2,500 फीज होती. आता ती फीज 31 तारखेला ती 3,000 होईल. जे लोक इंटरेस्टेड आहेत त्या लोकांनी आवर्जून बॅच जॉईन करा. ही फीज नथिंग आहे. मुळात मला फीज ठेवायची नव्हती, परंतु या सगळ्या ठिकाणी फिरण्यासाठी आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करण्यासाठी त्याची एक स्पेसिफिक कॉस्ट असावी, आणि ती जर त्याला कॉस्ट असेल तर अर्थातच तुम्ही लोक सुद्धा ते सिरियसली करणार आहात. म्हणून एक नॉमिनल कॉस्ट आपण या ठिकाणी ठेवलेली आहे. तर त्या हिशोबाने जे लोक आहेत त्यांनी ती जॉईन करायची आहे. सगळं जे काही गायडन्स असणार आहे, तर सगळे आमच्याकडे अनुभवी लोक आहेत. मी ऑलरेडी पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं की खूप सारे इंटरव्ह्यू देऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहेत, आणि अर्थात तुम्हाला या सगळ्या गोष्टी इवन दो मी तयारी करताना प्रत्येक सदस्य त्यांचा विचारण्याचा अँगल, त्यांची क्वेश्चन विचारण्याची पद्धत आणि त्याचे एक्सपेक्टेड उत्तर काय असतील हितपासून आपण तयारी करून घेणार आहोत. डिटेलमध्ये असणार आहे. ठीक आहे. आता आपल्याला पुढे जायचं आहे की पर्सेंटाईल जी काही शतमत पद्धत आहे ती ऍक्च्युअल काय आहे आणि तिचा आपल्या कट ऑफवर काय परिणाम होणार आहे. या 2-3 गोष्टी आपण लगेच आपण या ठिकाणी काय करणार बघणार आहे. बघा, जी आपली जाहिरात होती त्या जाहिरातीमध्ये हा जो 10 नंबरचा मुद्दा आहे त्यामध्ये यांनी दिलेला आहे बघा, लेखी परीक्षेमधून शिफारस पात्र होण्याकरता शतमत पद्धत लागू आहे. आता मला या दरम्यान बरेचसे कॉल आले की सर पहिल्या पेपरला फार कमी स्कोर येतो आणि मी पर्सेंटाईल क्रॉस करेन का. तर ध्यानात ठेवायचं आहे की हे जे काही पर्सेंटाईल सिस्टम आहे तर आपले टोटल आहेत 400 मार्क्स. आता या 400 मार्क्स पैकी आपल्याला ही पर्सेंटाईल सिस्टम लागू आहे, ना की सेपरेट पेपर वाईज. आपल्याला काय आहे की दोन्ही पेपरचं एकत्रीकरण करून आपल्याला पर्सेंटाईल क्रॉस करायचंय, म्हणून हे ध्यानात ठेवायचंय. काही लोकांना फार पहिल्या पेपरला निगेटिव्ह करून 20 क्वेश्चन्स म्हणजे 40, 45, 50 मार्क्स आहेत, हे असे लोक असंच गृहीत धरून चालू आहे की मी पहिला पेपर फेल झालेलो आहे. तर असं काहीच नाहीये. जर तुमचा स्कोर पेपर 2 ला वाढलेला असेल आणि दोघांचं क्रॉस करून तुमचा स्कोर चांगला बनत असेल तर अर्थातच तुम्ही या ठिकाणी पास होण्याचे चान्सेस आहे, पास होणार आहात. तर ध्यानात घ्या, पर्सेंटाईल सिस्टीम ही सेपरेट पेपर वाईज नसून तुमच्या एकूण 400 मार्क्स पैकी आहे. हा पहिला मुद्दा. बघा, शतमत पद्धत लागू आहे. मग शतमत पद्धत म्हणजे काय, तर त्यांनी सांगितलं की बाबा हे टोटल काय आहे, 400 मार्क्स आहेत. मग यामध्ये सर्वाधिक गुण मिळवणारा जो काही कॅन्डिडेट आहे, सर्वाधिक गुण मिळवणारा जो काही उमेदवार आहे त्याच्या एकूण गुणांच्या 35 शतमत म्हणजे त्यांना काय असणार आहे, पर्सेंटाईल सिस्टम असणार आहे. तेवढे मार्क्स त्यांना लागणार आहे. जर आपण बघायला गेलं तर माझ्याकडे आतापर्यंत जे काही टॉप स्कोर आहे तो आहे 284, म्हणजे ते आपल्याच बॅचचे स्टुडंट आहे. तर 284 लेडीज आहे. तर 284 जे काही मार्क्स आहे, मला असं वाटतं की आय थिंक शी इज टॉपर, किंवा त्याच्यापेक्षा अजून कोणी जाऊन असेल 290 पर्यंत असेल. तर 290 मार्क्स म्हणजेच हे काय झाले तुमचे 100%. मग या 290च्या किती पाहिजे तुम्हाला, एक 35%. म्हणजे जर बघायला गेलं तर 35% मार्क्स म्हणजे हे आहेत ना, 100 ते 101 या रेंजमध्ये हे कॅल्क्युलेशन येतात. म्हणजे तुम्हाला 400 पैकी ज्यांचे 100, 101 मार्क्स असतील हे लोक काय झालेले आहे की त्यांनी हा पर्सेंटाईल क्रायटेरिया कंप्लीट केलेला आहे. शेवटी काय आहे की मेरिट लिस्ट ही वेगळी लागणार आहे. तुम्हाला पास होण्यासाठीचं जे काही पर्सेंटाईल सिस्टम आहे ते तुम्ही या ठिकाणी काय केलेलं आहे, पूर्ण केलेलं आहे 100 ते 101 मार्क्सच्या रेंजमध्ये. आता राहिला प्रश्न, जे दिव्यांग उमेदवार आहे तर यांना आहे ही सिस्टम 20 मार्क्सची. जर समजा 290 जर 200 किती 90 जर मार्क्स समजा एखाद्या कॅन्डिडेटने घेतले, किंवा त्याला 300 पकडूया, तर 30 दोन्ही 60 म्हणजे 60 मार्क्सवर हे लोक काय होणार आहेत, पास होणार आहे. कोणते, दिव्यांग. आणि दिव्यांगाचा जो कट ऑफ असणार आहे तो मुळातच फार कमी लागणार आहे. तो कट ऑफ जवळपास नेमकाच 70 ते 80 म्हणजे मार्क्स असणार आहे, क्वेश्चन नाही मार्क्स. म्हणजे 40-45 क्वेश्चन वाले इझिली पोस्ट घेणार आहेत. आणि दिव्यांगासाठी ज्या टोटल जे काही डिस्ट्रीब्युशन आहे जागांचं ते आहे 11 जागा.
त्यातल्या त्यामध्ये त्यांनी परत त्यामध्ये जे काही डिसेबल आहे त्याचे क्रायटेरियाज आहे मध्ये, तर त्यामध्ये अजूनही कमी लागण्याचे चान्सेस आहे. म्हणून जे काही दिव्यांग उमेदवार असतील यांनी कुठेही किंतु परंतु मनात न ठेवता मुलाखतीची तयारी केली पाहिजे. तुम्ही प्रबळ दावेदार आहात या पोस्टसाठी, तर म्हणून तुम्ही तयारी आतापासून चांगली करायची आहे. ठीक आहे. तर बघा, ही आहे तुमची पर्सेंटाईल सिस्टीम. यानुसार माझं असं मत आहे की तुम्ही सगळे जे लोक आहात हे सगळे जण पास असणार आहे. आणि जो काही फार 60 आणि 70 मार्क्स घेतलेले आहे जनरल कॅन्डिडेट, हा असाच तिथे मुंबईला फिरायला गेलेला असू शकतो. ते जस्ट गेले म्हणून गेलेले, मुळातच हे आपले कॉम्पिटिटर नाहीये. तर आपला जो काही कॉम्पिटिशनचा पार्ट आहे, मला वाटतं या रेंजमध्ये आय थिंक सगळ्यांना मार्क्स आहे ज्यांनी अभ्यास केलेला असणार आहे. ठीक आहे. तर बघा, त्यामुळं पर्सेंटाईल वगैरे हे घाबरून जायचं नाही. मी पर्सेंटाईल पास होईन का, पहिल्या पेपरला फार कमी मार्क्स आहे, असं काही होणार नाहीये. आता महत्वाचा मुद्दा आहे की बाबा, बरेचसे लोक आहेत यांनी बॅच लावायच्या आधी मला फोन केला आणि यांचं म्हणणं तेच आहे की सर, कोर्टात केस चालू आहे, बरेच जण म्हणतात की त्याच्यावर स्टे येणार आहे, परीक्षा रद्द होणार आहे. तर ध्यानात घ्यायचं, माझा एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ना, ज्या गोष्टी खरंच आपल्या हातात नाही त्याच्यावर डिस्कशनच करायचं नाही. कारण बघा, केस कुठं आहे? कोर्टात आहे. निर्णय कोण घेणार? कोर्ट घेणार. कोर्ट काय करणार? निर्णय देणार आणि त्याच्यानंतर एमपीसी ठरवणार. जर या सगळ्या गोष्टी माझ्या कशामध्ये माझ्या मनानं होणार नाही, या माझ्या आवाक्याच्या बाहेरच्या आहेत, तर त्याच्यावर मी विचार नाही केला पाहिजे. माझं काम आहे, मी एक परीक्षार्थी आहे. मी परीक्षार्थी म्हणून मला 14 तारीख दिलेली होती, 14 मे, तर मी त्यावेळेस अभ्यास केला पाहिजे. जे माझे स्टुडंट आहे, मी त्यांना आवर्जून सांगायचं ग्रुपला, जे काही असेल, अक्षरशः काही लोकांनी स्टेच्या ऑर्डर टाकल्या ग्रुपला, तरी मी म्हणायचो की नाही, 14 मेला परीक्षा होणार म्हणजे होणार, तुम्ही अभ्यास करा. कारण आतापर्यंतचा आमचा अनुभव आहे की एमपीएससीची परीक्षा सहजासहजी पुढे जात नाही. जर ती परीक्षा सहजासहजी पुढे जात नसेल तर ती परीक्षा सहजासहजी रद्द सुद्धा होत नाही. ही रियालिटी आहे. म्हणून कोणीही कोर्ट केसमध्ये असं होईन तसं होईन व्हॉटएव्हर, त्याच्यावर चर्चा करून सोडून द्यायचं आहे. मी 400 मार्क्सची परीक्षा दिली. आता पुढचा टप्पा आहे 50 मार्क्सचा, जो की आहे मुलाखतीचा. तर मी काय केलं पाहिजे की आता मुलाखतीची तयारी केली पाहिजे. तिकडे कोर्ट काय ठरवण तो कोर्टाचा पार्ट आहे, मी याच्यामध्ये पडणार नाही. माझा मुळातच 10 ते 20 क्वेश्चन किंवा मार्क्सचं नुकसान झालेलं आहे. तुमच्या सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे. कारण तुम्ही सगळेजण आहे ना, एका अंधारामध्ये होते किंवा एका वेगळ्या याच्यामध्ये होते, द्विधा मनस्थितीमध्ये. परीक्षा रद्द होईल का, 8 तारखेला सुनावणी आहे, 28ला आहे, 24ला झाली, हा तसं म्हणतो, हा असं म्हणतो. या सगळ्या गर्तेमध्ये अडकून तुम्ही अभ्यास प्रॉपरली केला नाही, तेव्हा नुकसान करून घेतलं. आताही वेळ आहे की आता पुन्हा नुकसान करून घ्यायचं नाहीये. आपल्याला पुन्हा एकदा काय करायचंय की व्यवस्थितरित्या मुलाखतीची तयारी करायची आहे. तर या पद्धतीनं आपल्याला सांगायचा उद्देशाचा, मला वाटत नाही की तुमच्या परीक्षेवर काही परिणाम होईल. जे काही होईल ते कोर्ट डिसाईड करणार आहे, परंतु तुम्ही त्याच्यावर विचार नाही केला पाहिजे, या मताचा मी आहे. आता इन्स्टंटली तुम्हाला काय करायचंय की मुलाखतीच्या तयारीला सुरुवात करायची. तयारीची सुरुवात कशी करायची हे मी लेक्चर क्रमांक 1 मध्ये प्रॉपरली घेतलं होतं आणि ते घेतल्याच्या नंतर बऱ्याचशा लोकांनी क्वेश्चन्स लिहून ते मला शेअर सुद्धा केलेले आहे. ज्या लोकांनी अद्यापपर्यंत क्वेश्चन्स लिहिलेले नाही त्यांनी क्वेश्चन्स लिहायचे आहे. बॅच आपली ही 1-2 तारखेपासून ही सुरू होणार आहे. वीकली सेशन असणार आहे. त्याच्यानंतर सगळ्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रॉपर मिळणार आहेत. ठीक आहे. तर थांबूया आपण. जे काही लोक दुविधा मनस्थितीमध्ये असतील, आय थिंक त्यांचे सगळे मुद्दे या लेक्चरमध्ये कव्हर झालेले आहेत. पर्सेंटाईलचा मुद्दा असो, तुमचा कोर्ट केसचा असो, किंवा मला मुलाखतीची तयारी करायची आहे, तर योग्य ठिकाण कोणतं आहे, तर अर्थातच द ग्रो अकॅडमी आहे. ठीक आहे. तर थांबूया आपण. जे काही असणार आहे, तर आता पुढे आपण डिरेक्टली बॅच मध्येच भेटणार आहोत. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.